आठवड्यातून ना एक तरी दिवस असा येतो ना की त्या दिवशी ना मला असं वाटतं ना की नक्की भाजीला बनवावं तरी काय. मग त्यावेळेस ना बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण ना एकदम झटपट पटापट आणि फक्त 10 मिनिटामध्ये होणारी आपली ही जी शेवभाजी आहे ना ती मी बनवते. इतकी चविष्ट लागते ना, तर आरामात तुम्ही एक पोळी एक्स्ट्रा खाऊन घ्याल त्याच्यासोबत. तर चला मग न वेळ घालवता वळूया आपल्या रेसिपीकडे. तर सर्वात अगोदर आपल्याला इथे बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे, त्यानंतर बारीक मस्त टोमॅटो चिरून घ्यायचा आहे, त्यानंतर बारीक अशा 2 हिरव्या मिरच्या पण चिरून घ्यायच्या आहे, त्यानंतर ना लसूण सोलून ना व्यवस्थित कुटून घ्यायचं. त्यानंतर कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये मोहरी टाकायचे, जिरे टाकायचे, जो आपण कांदा बारीक चिरून ठेवलेला होता तो टाकायचा, मस्तपैकी फ्राय करायचा. त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची टाकायची, आपला जो फेवरेट कढीपत्ता आहे आपला म्हणजे माझा फेवरेट कढीपत्ता तो टाकायचा. त्यानंतर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. आणि आता आपल्याला इथे सुके मसाले टाकायचे, ते म्हणजे थोडीशी हळद, त्यानंतर मस्त लाल तिखट, त्यानंतर तुमच्याकडे काळा मसाला असेल तर तो पण टाका. व्यवस्थित छान फ्राय करून घ्या. त्यानंतर सगळ्यात लास्टला आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो टाकल्यानंतर ना त्याच्यावर तो फ्राय केल्यानंतर थोडंसं मीठ टाकून ना 2 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे. कारण काय होतं ना, जो टोमॅटो टाकलेला असतो ना तो थोडासा मीठ टाकल्यामुळे ना छान असा नरम होऊन जातो आणि त्याची ग्रेव्ही सारखी तयार होते. मग काय, झाकण काढून बघायचं आहे, मस्त असा टोमॅटो असा मॅश करून घ्यायचा आहे. त्यानंतर ना आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जर पातळ शेवभाजी हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाका. आता मला थोडीशी कोरडीच करायची होती म्हणून मी बेतानेच पाणी टाकले. त्यानंतर आपल्याला त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला रस्स्याला उकळी यायची वाट बघायची. उकळी आल्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यात शेव नाही टाकायची आहे, कारण काय होतं ना की आपण लगेच टाकल्यानंतर शेव खूप लूज पडून जाते आणि ती शेवभाजी न होता त्याचं होतं बेसन. तर त्यामुळे ना 5 मिनटं मस्त उकळू द्यायचा आहे रस्सा. त्यानंतर बंद करून टाकायचा गॅस आणि थोडीशी कोमट असताना त्याच्यामध्ये शेव टाकायची आणि मग त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटानंतर लगेच काढायचे. इतकी सुपर भाजी तयार होते ना, बापरे, बेसन पण होत नाही आणि मस्त ना शेव पण लागते छान अशी. इतकी सुंदर भाजी झाली ना आपली. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? जर रेसिपी आवडली असेल ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कोणी फेसबुकवरती हा व्हिडिओ बघत असेल ना त्यांनी सुद्धा ना लाईक, शेअर आणि फॉलो करायला बिलकुल विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येते मी. बाय बाय.